नमस्कार. कविताज रेसिपीमध्ये आपले खूप खूप स्वागत आहे. आज आपण बनवणार आहोत झणझणीत मिसळपाव घरच्या घरी. त्यासाठी लागणारे साहित्य: कोथिंबीर, फरसाण, लसूण अद्रक पेस्ट, धनिया पूड, बारीक शेव, काश्मीरी लाल तिखट, मिसळपाव, गरम मसाला, मीठ, बारीक चिरलेले 2 कांदे आणि 2 बारीक चिरलेले टोमॅटो. आपण प्रथम गॅसवर कढई ठेवू. त्यात आपण किसलेलं खोबरं परतून घेऊ. खोबरं आपलं चांगले लाल झाले पाहिजे. मंद गॅसवर आपण खरपूस भाजून घेऊ. हळूहळू आपले आता खोबऱ्याचा कलर बदलत आहे. खोबरे चांगले लाल भाजून घ्यायचे आहे. आता आपले खोबरे तयार झाले आहे, ते काढून घेऊ. हे थोडा वेळ थंड करण्यासाठी ठेवू. आता आपण 2 चमचे तेल घालून घेऊ. मिसळपावला तेल, त्यात आपण आता जिरे छान तडले की त्यात आपण आता कांदा घालून घेऊ. 2 छोट्या आकाराचे बारीक चिरलेले कांदे आहेत. हे मिसळपाव 4-5 जणांसाठी करत आहे. गॅसची फ्लेम मोठी ठेवायची आहे. कांदा चांगला परतून घ्यायचा आहे. कांदा मऊ झाला की त्यात टोमॅटो घालायचे आहे. आता कांद्याचा आपला कलर बदलला आहे, छान लालसर झालेला आहे. त्यात आता आपण टोमॅटो घालू. 2 टोमॅटो बारीक चिरलेले आहेत. त्यांना पण आपण चांगले परतून घेऊ. टोमॅटो चांगला मऊ झाला पाहिजे. गॅसची फ्लेम मोठी ठेवायची आहे. 2-3 मिनिटात टोमॅटो मऊ होईल. लसूण अद्रक पेस्ट 1 चमचा. आपले टोमॅटो मऊ झाले आहेत. त्यात आता लसूण अद्रक पेस्ट घालू. त्याचा पण कच्चेपणा गेला पाहिजे. त्याला पण चांगले परतून घेऊ. आता आपले मिश्रण तयार झाले आहे. ते थोडा वेळ थंड करण्यासाठी ठेवू. 5 मिनिट थंड झाले की खोबरं ज्या भांड्यात घातले त्यात हे मिश्रण पण घालून घेऊ आणि मिक्सरवरती याला बारीक वाटून घेऊ. तुम्हाला जर माझे पदार्थ आवडत असतील तर लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. आता आपण गॅसवर पॅन ठेवू. त्यात 2 चमचे तेल घालून घेऊ. आता आपले हे वाटलेले सर्व मिश्रण त्यात परतून घेऊ. हे मिश्रण चांगले परतून घ्यायचे आहे. त्याचा पूर्ण कच्चेपणा गेला पाहिजे, तरच ते स्वाद छान लागते. आता आपले मिश्रण तयार झाले आहे. त्याला व्यवस्थित तेल सुटत आहे. तेल सुटले की समजायचं आपले मिश्रण रेडी आहे. त्यात आपण धने पावडर 1 चमचा, मिसळपाव 1 चमचा,
लाल तिखट काश्मीरी 1 चमचा, चवीनुसार मीठ घालून हे सर्व मिश्रण एकजीव करून घ्यायचे आहे. घालून कुकरमध्ये 1 शिट्टी काढलेली आहे. ते मिश्रण आपण आता घालून घेऊ. 1 शिट्टी अगोदरच काढून घेतल्यामुळे शिजायला आपल्याला जास्त वेळ लागणार नाही. आता सर्व मिश्रण एकजीव करून पहा किती छान कलर आलेला आहे आणि तर्री पण छान आलेली आहे. 5 मिनिटं याला शिजवून घेऊ. हे पहा किती छान कलर आलेला आहे आणि तर्री पण छान दिसत आहे. हे आपले मिसळ पाव रेडी झाले आहे. त्याला आता चांगली उकळी आलेली आहे. चवीनुसार मीठ घाला. अगोदर उसळ शिजवताना आपण मीठ घातलेलं आहे, त्यामुळे थोडे मीठ घालायचे आहे. वरून कोथिंबीर घालून घेऊ आणि आता हे आपली मिसळ पाव रेडी आहे. तरी पण छान आलेली आहे. आता आपण डिशमध्ये सर्व करू. अगोदर आपण उसळचा थर लावून घेऊया. त्याच्यावर फरसाणचा थर लावून घेऊ. त्यावर बारीक चिरलेला थोडा कांदा घालून घेऊ. परत त्याच्यावर रस्सा तर्री टाकून घेऊ. हे पहा किती छान तर्री आलेली आहे. कलर पण एकदम झणझणीत छान झाला आहे. त्याच्यावर बारीक शेव घालून घेऊ. थोडं फरसाण टाकू. हे आपले मिसळ पाव रेडी झाले आहे खाण्यासाठी.